काय सांगू शकता आजच्या अर्थसंकल्प? छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक संपन्न झाला. छत्रपतींच्या स्वप्नातला संकल्पातला रयतेचं राज्य निर्माण होण्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प आपण बघितला पाहिजे. आमच्या सर्व बहिणींना साधारणतः 2,48,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये दरमहा 1,500 रुपये असेल किंवा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रामध्ये 100% आमच्या मागासवर्गीय व ईबीसी इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासच्या महिलांसाठी असेल किंवा 10,000 कोटीची तरुणांसाठी 10 लाख तरुणांसाठी योजना असेल आणि जो अन्नदाता सुखी भाऊ म्हणतो त्या शेतकऱ्यांसाठी 14,700 कोटी रुपयाचा विजेची अनुदानाची सवलत असेल. आज रयतेचं राज्य या संकल्पाच्या दिशेने या अर्थसंकल्प विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे सगळं करण्यात आलं असं देखील विरोधकांचं मत आहे. विरोधकांना याच्याशिवाय दुसरा कोणता धंदा आहे? खोटं बघायचं, नरेटिव्ह करायचं, दिले तर का दिले, नाही दिले तर का नाही दिले, त्याशिवाय यांचा व्यवसाय नाही. आणि म्हणून विरोधी पक्षाचा हा या अर्थसंकल्पाच्या झटक्याने त्यांच्या मुख्यमंत्री बनण्याचा किंवा सरकार येण्याचं जे स्वप्न होतं त्याचा असाच चुराडा झाला आहे की मायक्रोस्कोप मध्येही त्यांच्याच चुराडा दिसणार. ठीक आहे.